रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 29 जानेवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 90व्या दिवसाच्या पडावाला आज अमरकंटक या ठिकाणी स्थित असलेले परमहंस आश्रमापासून सुरुवात करतोय. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आज आश्रमामध्ये आपल्याला चाय प्रसादी बालभोग घेऊनच जावा असा आग्रह झाला आणि त्या आग्रहानिमित्त आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबलो आणि चाय प्रसादी बालभोग घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. आज आपण अमरकंटक मधल्या सर्व तीर्थांचं दर्शन करून उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आज मार्गस्थ होणार आहोत. बघूयात आता आज आपल्याला अमरकंटक मध्ये काय काय अनुभव येतात ते. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो डाव्या बाजूचा मुख्य मार्ग दिसतोय या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. या ठिकाणाहून अमरकंटक साधारण 2 किलोमीटर दूर आहे. आपण अमरकंटक सुरुवात झाल्यानंतर जे पहिला आश्रम लागलं परमहंस आश्रम त्या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माधव सरोवर दिसतंय. हे माधव सरोवर म्हणजे सुद्धा नर्मदा मैयाचंच जल आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक उजवीकडे जाणारा मार्ग दिसलेला आहे. त्या उजवीकडे जाणाऱ्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं नाहीये, कारण त्याच्या खालून नर्मदा मैया प्रवाहित आहे. आपल्याला या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपण अमरकंटकच्या चौकात आलेलो आहे. या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला जो मार्ग चाललेला आहे त्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय. हा जो सरळ मार्ग आहे त्याने न जाता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. हा जो चौक लागला आपल्याला हा दीनदयाळ चौक होता. या चौकातून आपण आता उजव्या बाजूने या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज 90वा दिवस आहे. 90व्या दिवशी आपण अमरकंटक मध्ये पोहोचलोय. काल आपण ज्यावेळेस अमरकंटकच्या हद्दीमध्ये परमहंस आश्रम जे स्थित आहे तिथे विश्रांतीसाठी आलो होतो, त्यावेळेस संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती आणि त्या पावसामुळे आजचं वातावरण या ठिकाणचं खूप सुंदर आहे. थंडी पण नाहीये आणि उष्णता पण नाहीये. अशा प्रकारचं मिश्र वातावरण या ठिकाणी आपल्याला आज अनुभवायला भेटतंय. आपण साधारण इथून 2.5 ते 3 किलोमीटर वरती माईकी बगी आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिक्रमेतल्या नियमांमुळे आपल्याला मंदिरांमध्ये किती दर्शनं घेता येतील माहित नाही, कारण आता आपण उत्तर तटावरती आहोत. माईकी बगियापर्यंत आपला हा उत्तर तटच राहणार आहे. तोपर्यंत जी काही मंदिरं लागतील त्या मंदिरांमध्ये आपल्याला जाता येणार नाही, कारण आपण या मार्गाने चाललोय आणि हा मार्ग ओलांडून पलीकडे गेलो की नर्मदा मैया प्रवाहित आहे. त्याच्यामुळे आपल्याला पलीकडे कुठेही जाता येत नाही. याच मार्गाने आपल्याला सरळ सरळ माईकी बगियापर्यंत मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या दीनदयाळ चौकापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी मृत्युंजय आश्रम आलेला आहे. सर्व परिक्रमावासी या ठिकाणी मृत्युंजय आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबत असतात. आपण परमहंस आश्रमामध्ये थांबलो होतो आणि आता या ठिकाणाहून सरळ पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर एक चौक लागलेला आहे पुढं. त्याने आपल्याला डाव्या बाजूला न जाता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. समोर बघा महेंद्रम विश्रामगृह वगैरे नावं लिहिलेली आहेत. या चौकातून आपण उजव्या बाजूला मार्गस्थ झालोय. उजव्या बाजूला आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात. त्यातून उजव्या बाजूला जायचं नाही, त्यातून आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. समोर उजव्या बाजूला बघा जिथून गाड्या आतमध्ये येतात तिथं नर्मदा मैया त्या पुलाखालून प्रवाहित आहे. त्याच्यामुळे आपण आता तिकडे न जाता या डाव्या बाजूने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आलोय आपण. जो मगाशी आपल्याला पूल दिसत होता त्या पुलापाशी पुष्कर सरोवर आहे जे नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आहे. त्या सरोवरापासून आपण पुढे येऊन पुन्हा या ठिकाणी बघा समोर पूल दिसतोय, तिकडे न जाता आपल्याला या चौकातून डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. पुढे गेलो तर आपलं नर्मदा मैयाच्या परिक्रमेतलं उल्लंघन होईल. त्याच्यामुळे तिकडे न जाता आपल्याला या डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला साधारण 1 ते 1.5 महिन्यापूर्वी सचिन दर्डे साहेबांनी आपल्याला चप्पल घेण्यासाठी काही पैसे पाठवले होते. त्याची आपण चप्पल या दुकानात विकत घेतलेली आहे. सचिन दर्डे साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. अशा प्रकारची चप्पल आपण घेतलेली आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या चौकातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून साधारण 3 ते 3.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला सावित्री सरोवर दिसत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या सावित्री सरोवरामध्ये जे जलपात्र दिसते आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी पहाडीमधून जे पाणी येतं ते पाणी या जलपात्रामध्ये आहे. पण तरी सुद्धा आपण या ठिकाणाहून जाऊ शकत नाही पलीकडच्या त्या नाल्याच्या बांधावरून. त्याचं कारण असं आहे, मैयाचे जे गुप्त प्रवाह माईकी बगियापासून निघालेले आहेत आणि ते नर्मदा मंदिरापर्यंत गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तिकडून जाता येत नाही. या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागतं. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो सिमेंटचा मार्ग दिसतोय तो सोडून आपल्याला डाव्या बाजूला या दुकानांपासून एक जाणारा पगदंडी मार्ग दिसतोय. त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण पुढे माईकी बगियापर्यंत मार्गस्थ आहोत. अजूनही आपण उत्तर तटावरतीच आहोत नर्मदा मैयाच्या. माईकी बगियाच्या पुढे आपण मार्गस्थ झाल्यावरती दक्षिण तट आपल्याला चालू होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी जी दुकानं होती त्या दुकानातून आपण नर्मदा मैयासाठी काही भेटवस्तू घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला मार्गामध्ये आश्रमात देण्यासाठी म्हणून रोख रक्कम आपल्याकडे नसतीये. त्याच्यामुळे आपण या दुकानाच्या स्कॅनरवरती 1000 रुपये पाठवून त्यांच्याकडून आपण रोख रक्कम आपल्याकडे घेतलेली आहे. जर आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या तटातटाने मार्गस्थ जर झालो तर त्या ठिकाणी कुठेही स्कॅनर नाही किंवा नेटवर्क पण नसतं. त्याच्यामुळे आपण ती रोख रक्कम घेतलेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण माईकी बगियाकडे मार्गस्थ आहोत. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. माईकी बगिया म्हणजे त्या ठिकाणी नर्मदा मैयाचा जन्म झाला आणि नर्मदा मैयाचं बालपण, लहानपण, खेळणं, बागडणं हे त्या ठिकाणी झालं असं म्हटलं जातं. बघूयात आपल्याला आता काय काय अनुभव पुढे येतोय आणि काय काय पाहायला मिळतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. माईकी बगिया आपल्या उजव्या बाजूला आहे आणि आपण त्या उजव्या बाजूला जो असणारा मुख्य रस्ता आहे त्याने आपण माईकी बगियाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये न जाता हा जो मार्ग आहे या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर माईकी बगिया आहे आणि आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबलेलो आहे निवांत बसण्यासाठी. आता सध्या आपण मेकल पर्वतावरती आहोत. काल आपण मेकल पर्वतावरती प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. मेकल पर्वत म्हणजे ज्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आणि विंध्याचल पर्वतरांग ह्या एकत्र येतात त्याला मेकल पर्वत असं म्हटलेलं आहे. आणि या मेकल पर्वतामध्ये नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. त्या उगमस्थानातील माईकी बगिया या ठिकाणी आपण आता सध्या आहोत. आता आपल्याला पुढे जायचंय पण इथून पुढे जाण्याची लगेच इच्छा होत नाहीये, कारण इथून पुढे गेलो की आपला उत्तर तट संपतोय. त्याच्यामुळे थोड्या वेळ या ठिकाणी बसून साधना करूयात आणि मग आपण या मार्गाने खाली माईकी बगियाकडे मार्गस्थ होऊ. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणाहून आलोय आणि या ठिकाणी एक चौक लागला. त्या चौकातून आपण सरळ आता या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचं. आपल्याला सरळ जायचंय, कुठंच वळायचं नाही आपल्याला. पाठीमागा आलो तिथून पर्यंत सरळ. आपण आता माईकी बगियामध्ये प्रवेश करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून आपण सरळ पुढे मार्गस्थ होऊन माईकी बगियामध्ये प्रवेश करत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून आल्यानंतर या पायऱ्यांवरून आपल्याला यायचंय. इकडे आल्यावरती इथे कुंड आहे, त्या कुंडामध्ये दर्शन करून पूजन करायचंय आणि मग आपल्याला पुढे पूजन केल्यानंतर कुठेही न जाता परत वरती जाऊन हे जे पाठीमागचं गेट दिसतंय या गेटने पाठीमागे सोनमुडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. इथून आल्यानंतर माईकी बगियाचं जे मुख्य स्थान आहे या ठिकाणी आपण पोहोचलोय. आतमध्ये जाऊयात, आता दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या बाल स्वरूपाचं दर्शन आता आपण घेत आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बालस्वरूप मूर्तीच्या पाठीमागे नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे. त्या उगम स्थानाचं कुंड या ठिकाणी स्थित आहे. या कुंडातही आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या समोरच्या पुलावरून
पुढे आलो होतो, त्या पुलाच्या खालून जे पाणी वाहतंय ते पहाडीमधून आलेला तो नाला आहे, त्या नाल्यातलं पाणी आहे. इथून आपण आतमध्ये आल्यानंतर समोर बाल स्वरूपातले नर्मदा मैयाचं दर्शन आपण या ठिकाणी घेतलं आणि त्याच्या पाठीमागे नर्मदा मैयाचं कुंड आहे. त्या कुंडातून जल आपल्या नवीन बॉटलमध्ये का भरून घेतलं, नर्मदा मैयाचं पूजन केलं आणि आपण आता इथून पुढे सोनमुडाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. इथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला इथून बाहेर पडल्यानंतर पाठीमागे हे गेट दिसतं, या गेटच्या मधून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता सध्या माईकी बगियामध्ये आहोत. आपल्या पाठीमागे जो सभा मंडप दिसतोय त्या सभा मंडपाच्या आतमध्ये बाल स्वरूपातलं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होतंय. त्याचबरोबर त्या मूर्तीच्या पाठीमागे नर्मदा कुंड आहे, त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. त्या कुंडाला फक्त आपल्याला पूर्ण ओलांडायचं नाहीये, त्याच्या अलीकडूनच आपण दर्शन घेऊन बाहेर पडायचंय. त्या ठिकाणी आपण आपल्या एका नवीन बॉटलमध्ये नर्मदा मैयाचं जल भरून घ्यायचंय आणि आपल्याकडे जे अगोदर ओंकारेश्वर मधलं घेतलेलं जे बॉटल मधलं जल आहे ते आपल्याकडे आहे तसंच ठेवायचं. त्याच्यामध्ये काहीही मिक्सिंग करायचं नाही, कोणत्याही प्रकारचं जल अर्ध या ठिकाणी अर्ध त्या ठिकाणचं जल असं काही करायचं नाही. दोन्ही बॉटल आपल्या स्वतंत्र ठेवायच्या आणि या ठिकाणी नर्मदा मैयाची आरती, नर्मदाष्टम पूजा जी काही तुम्ही रोज करता नित्यनियमाने ती या ठिकाणी बसून करायची आहे आणि आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. त्याचबरोबर तुम्हाला नर्मदा मैयाला या ठिकाणी काय अर्पण करायचं असेल ते तुम्ही अर्पण करा. उदाहरणार्थ साडी, चोळी, सुपारी, दक्षिणा ही काही तुम्हाला जी अर्पण करता येईल ती तुमच्या स्वेच्छेने या ठिकाणी अर्पण करून आपल्याला पुढे या ठिकाणाहून मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक किंवा मार्गदर्शक सूचना काहीही लिहिलेला नाहीत, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आणि जे नर्मदा मैयाच्या कुंडातून जल निघतं ते जे जल आहे ते त्या ठिकाणी गुप्त स्वरूपात नर्मदा मैयाचं जल या जमिनीच्या आतमधून आता आपण नर्मदा मंदिरात चाललोय त्या ठिकाणापर्यंत ते प्रवाहित होतं आणि तिथून पुढे नर्मदा मैयाचं जल आपल्याला प्रत्यक्षात दिसतं. अशा प्रकारचं या ठिकाणी सुंदर असं महात्म्य आहे. या ठिकाणी नर्मदा मैयांचं बालपण आहे असं म्हटलं जातं. बालपणी नर्मदा मैया या ठिकाणी खेळल्या, बागडल्या आणि इथून पुढे मार्गस्थ झाल्या. सर्व दर्शन विधी, ध्यान साधना सर्व काही करून या गेट मधून आता बाहेर पडत आहोत. मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये, या पाठीमागच्या गेट मधून बाहेर पडायचंय आणि सोनमुडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गेट मधून बाहेर पडल्यानंतर जो आडवा रस्ता आहे त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. इथून आपल्याला आता सोनमुडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. इथून या ठिकाणीच जर विश्रांतीसाठी थांबायचं असेल तर कैलास आश्रम आहे, त्याचबरोबर तुर्य आश्रम जे पाठीमागे लागलं ते आश्रम सुद्धा आहे. पण आपण पुढे मार्गस्थ होऊयात नर्मदा मंदिर आणि सोनमुडाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. माईकी बगियामधून पुढे मार्गस्थ झाल्यावर आपला आता दक्षिण तट सुरू झालेला आहे. या दक्षिण तटाने आपल्याला ओंकारेश्वर पर्यंत मार्गस्थ व्हायचंय. मग आपली परिक्रमा ओंकारेश्वरला गेल्यावरती त्या ठिकाणचं पूजन विधी केल्यानंतर आपली परिक्रमा पूर्ण होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैया चरणी आपण आतापर्यंत आपल्याला जे काही भक्त नर्मदा मैयाचे आहेत त्यांनी आश्रमामध्ये दान म्हणून देण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे काही मदत केलेली आहे त्या सर्व नर्मदा मैयाच्या भक्तांसाठी आपण मैयाकडे प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य द्या. त्याचबरोबर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व भक्तांना मदत करा अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण ज्या परमहंस आश्रमामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणापासून ते माईकी बगिया 3.5 किलोमीटर आहे साधारण, आणि मृत्युंजय आश्रमापासून साधारण 1 किलोमीटर वरती माईकी बगिया स्थित आहे. इथून पुढे सोनमुढा कडे आपण मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. माईकी बगियापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी सोनमुडा हे तीर्थ आलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी हे शोण नदीचं उगमस्थान असणारं मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शोण मंदिराचं आपण बाहेरूनच या ठिकाणाहून दर्शन घेऊन पाठीमागे मार्गस्थ होऊयात. याची एक कथा आहे ती मार्गात सांगतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परत पायऱ्या चढून वरती आल्यानंतर जो मार्ग आहे त्याने आपला
जो परिक्रमेतला मार्ग चालू होता दक्षिण तटावरचा त्या बाजूला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सोनमुडामध्ये स्थित जे शोण मंदिर आहे त्या शोण मंदिरामध्ये शोण नदीचा उगम झालेला आहे. त्याचं कुंड आतमध्ये स्थित आहे आणि त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासी शक्यतो जात नाहीत. त्याचं कारण असं आहे की नर्मदा मैयाचा विवाह शोण राजकुमारांशी होणार होता, पण शोण राजकुमारांनी नर्मदा मैयाची जी सखी होती जुहिला हिच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नर्मदा मैया रुसून ज्या विपरीत दिशेला प्रवाहित झाल्या म्हणजे पश्चिमेला आणि शोण हे पूर्वेला प्रवाहित झाले. त्याच्यामुळं दोघांचा हा विरोधाभास या ठिकाणी दिसतो आपल्याला की शोण पूर्वेकडे प्रवाहित आहेत आणि नर्मदा मैया पश्चिमेकडे प्रवाहित आहेत. नर्मदा मैयाचा प्रवाह माईकी बगियापाशी उगम होऊन नर्मदा मंदिरातून पश्चिमेकडे जातो आणि या शोण नदीचा प्रवाह या ठिकाणाहून उगम होऊन तो पूर्वेकडे जातो. त्याच्यामुळे हा विरोधाभास असल्यामुळे नर्मदा मैयाचे परिक्रमावासी या ठिकाणी मंदिरात जात नाहीत. पण हे पर्यटनाचं स्थान आहे. या ठिकाणी भरपूर पर्यटक आज आलेले होते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सोनमुडा तीर्थापासून सरळ सरळ या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला श्री यंत्र महामेरू मंदिर आहे. या ठिकाणी जाऊन आपण श्री यंत्राचं दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे श्री यंत्र मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्री यंत्र मंदिरात आपण दर्शन घेऊयात. ओम श्रीम ह्रीम श्रीम नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्रीयंत्र मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या डाव्या बाजूने एक पगदंडी मार्ग आहे. तो पुढे जाऊन त्या मुख्य डांबरी रस्त्याला भेटतो. तिथून पुढे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे आपण या मुख्य डांबरी रस्त्याला येऊन भेटलोय. इथून डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यावर एक आडवा रोड लागलेला आहे. या आडव्या रोडने आपण आता डाव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी समोर नर्मदा मंदिर दिसतंय आपल्याला. आपण त्या ठिकाणी दर्शन घेता येतंय का ते बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे नर्मदा मैयाचं उद्गम मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊयात. माईकी बगियापासून नर्मदा मैयाचा जो उगम झालेला आहे तो गुप्त प्रवाहाच्या स्वरूपामध्ये या मंदिरापर्यंत आलेला आहे असं म्हटलं जातं. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला परिक्रमावासी प्रवेशद्वार लिहिलेला आहे. तिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. या ठिकाणी आतमध्ये आपण मंदिराच्या आलेलो आहे. या ठिकाणी बघा इथे लिहिलेलं आहे उत्तर तट आणि दक्षिण तट. या लाईनच्या पलीकडे जी आडवी लाईन दिसते पिवळ्या कलरची त्या लाईनच्या पलीकडे उत्तर तट आहे आणि अलीकडे दक्षिण तट आहे. तर आपण या ठिकाणी कुंडात दर्शन घेऊयात. या मंदिराच्या आतमधील हे नर्मदा कुंड आहे. आपल्याला त्या दानपेटीच्या पर्यंत सुद्धा जाता येत नाही, त्याच्या अलीकडे जाता येत आहे. आपण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या जलाचं दर्शन घेऊयात. आतमध्ये नर्मदा मैयाची मूर्ती आहे, तिथेही आपल्याला जाता येत नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. हे नर्मदा मैयाचं उगम कुंड आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कुंडाच्या आतमध्ये या ठिकाणी नर्मदा मैयाची मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जिथे जाता येईल ते या ठिकाणी 11 रुद्र मंदिर आहे. आपण नंदी महाराजांच्या परवानगीने त्यांचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या उगम स्थानातील मंदिरातून आपण दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादी प्राप्त करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. जो हा समोरचा मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय.
थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते दिसतात आहे. त्यातल्या उजव्या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यावर या ठिकाणी बघा 2 मार्ग दिसतात आहे. एक हा उजव्या बाजूला चाललाय, त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पलीकडे जायचं नाही, कारण नर्मदा मैयाचा प्रवाह आता या ठिकाणाहून मार्गस्थ आहे. आपल्याला आता या सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. नर्मदा मैया आपल्या उजव्या बाजूला स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुष्कर सरोवर आहे आणि आपण त्या सरोवराला उजव्या बाजूला ठेवून सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ग्रीन व्हॅली हॉटेल पासूनही आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्या या उजव्या बाजूला आहे आणि हा नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरून परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ होण्याचा मार्ग आहे आणि आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुष्कर सरोवर स्पष्ट दिसायला सुरुवात झालेली आहे. पुष्कर सरोवरापाशी स्थित असणारा हा रामघाट आहे अमरकंटक मधील. या रामघाटाच्या शेजारून, पुष्कर सरोवराच्या शेजारून आपण पुढे मार्गस्थ आहोत. हे पुष्कर सरोवर नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्येच स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण अमरकंटक मध्ये आहोत, पण या ठिकाणी कुठेही मार्गदर्शक खुणा किंवा बोर्ड कुठलाही लावलेला नाहीये परिक्रमावासियांसाठी. त्याच्यामुळे आपल्याला विचारतच पुढे मार्गस्थ व्हावं लागतं. या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजेत खरं तर, म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी पुढे मार्गस्थ होण्यासाठी सोयीस्कर होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक उजव्या बाजूला मार्ग जातोय. याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ न होता सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. याचं कारण असं आहे, समोर जो जलाशय जलसाठा दिसतोय तो नर्मदा मैयाच्या प्रमुख प्रवाहामध्येच साठा आहे, तो बांध घातलेला असल्यामुळे आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण अमरकंटक मधून आता बाहेर पडतोय आणि दक्षिण तटावरून ओंकारेश्वरच्या दिशेने आपण आता मार्गस्थ आहोत. उत्तर तटाला आपण मिठी तलाई पासून सुरुवात केली होती. मिठी तलाई ते अमरकंटक मधील नर्मदा मंदिर हे अंतर साधारण 1490 किलोमीटर आहे. 1490 किलोमीटरचा परिक्रमेतला प्रवास करून आपण या ठिकाणी अमरकंटक मध्ये नर्मदा मंदिरात पोहोचलो. आता इथून पुढे आपल्याला ओंकारेश्वर पर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण अमरकंटक मधून पूर्णतः बाहेर पडलोय. अमरकंटक मधून पुढे दिंडोरीकडे मार्गस्थ होण्यासाठी 2 प्रकारचे मार्ग होते, एक किनारा मार्ग आणि एक हा मुख्य मार्ग. आपण किनारा मार्ग शोधत पुढे आलो, पण किनारा मार्गाचा कुठेही आपल्याला दिशादर्श फलक किंवा काहीच भेटलं नाही. आणि पुढे 4-5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी विचारलं तर ते म्हटले की तो मार्ग पलीकडेच गेला. पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की किनारा मार्गाने आपल्याला तिकडून जायचं म्हटलं तर कोणताही परिक्रमावासी जात नाही. आणि नर्मदा मैयाचे जे प्रवाह आहेत ते प्रवाह खूप लहान लहान धारेमध्ये त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आपलं नर्मदा मैयाची परिक्रमा खंडित होण्याचे शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. तर आपण आता दिंडोरीपर्यंत या प्रमुख मार्गाने, अशा प्रकारचा हा मार्ग आहे, या प्रमुख मार्गाने आपण आता दिंडोरीपर्यंत मार्गस्थ होणार आहोत. या ठिकाणाहून दिंडोरी साधारण 85 ते 90 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या तटमार्गाने जर गेलो असतो आपण तर त्या ठिकाणी कपिलधारा, दूधधारा हे तीर्थ लागणार होतं आणि जंगल मार्ग लागणार होता. तर जंगल मार्ग आणि हे सगळे तीर्थ यांचं दर्शन आपण तर केलेलंच आहे. त्याच्यामुळे आपण या मार्गाने मार्गस्थ आहोत, तर काही हरकत नाही, पुढे जाऊयात, या मार्गाचाही आनंद घेऊयात थोडा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असा निसर्ग या ठिकाणी पण आहे. आपण अजूनही मेकल पर्वतावरतीच आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डांबरी मार्ग संपून आता या ठिकाणी हा कच्चा मार्ग चालू झालेला आहे आणि या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जसं उत्तर तटाला झालं होतं आपल्याला की मिठी तलाईत आल्यानंतर तो उत्तर तट अंगवळणी पडायला थोडा वेळ गेला होता, तसंच आता दक्षिण तटालाही होत आहे. हा तट अंगवळणी पडायला आपल्याला 1 दिवसाचा वेळ जाईल असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कबीर सरोवर दिसतंय.
या कबीर सरोवरामध्ये सुद्धा नर्मदा मैयाचा प्रवाह असल्यामुळे या सरोवराला सुद्धा आपल्याला ओलांडून पलीकडे जाता येत नाही. आपला हा जो मार्ग आहे या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला जे उजव्या बाजूला सर्व जलाशय दिसतात आहे, सरोवर दिसतात आहे, या कुठल्याही सरोवराला आपल्याला ओलांडून पलीकडे जायचं नाहीये. या सरोवराच्या डाव्या बाजूने जो मार्ग असेल त्या मार्गाने आपल्याला पुढे पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या ठिकाणी बघा, समोर आल्यानंतर पुन्हा हा मुख्य मार्ग आपल्याला एक लागलेला आहे, जो उत्तर तटावरून या ठिकाणी आलाय. तर या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय, उजव्या बाजूला अजिबात जायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक दिशादर्शक फलक आहे, त्याच्यावरती लिहिलेला आहे कबीर चबुतरा. साधारण 2.5 किलोमीटर आहे आणि परिक्रमा वासी मार्ग सरळ लिहिलेला आहे. या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आलोय, साधारण 200-300 मीटर. तर आपल्याला या ठिकाणी एरंडी गुफा आहे आणि एरंडी संगम आहे. तर या दोन्ही ठिकाणचं दर्शन करण्यासाठी आपण या कमानीतून आतमध्ये उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 300-400 मीटर आतमध्ये येऊन आपण एरंडी संगम आणि एरंडी गुफा या तीर्थापर्यंत आलेलो आहे. प्रवेशद्वार आहे गुफेत जाण्यासाठीचं. इथून आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण एरंडी संगम तीर्थावरती पोहोचलोय. या ठिकाणी प्राचीन असं शिवलिंग स्थित आहे. आपण या शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदाजींचं मंदिर आहे, त्याचबरोबर गंगाजी आणि मा एरंडी यांचंही या ठिकाणी मंदिर आहे. या तिघांची मिळून या ठिकाणी प्रतिमा या मंदिरामध्ये स्थित आहे. आपण दर्शन घेऊयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी एरंडी गुफा आहे. या गुफेमध्ये आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या गुफेमध्ये खाली जात आहोत. या गुफेचं नंतर नूतनीकरण केलेलं दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुफेच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी राम दरबार आहे आणि 2 महात्मे आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर हवन कक्ष आहे आणि शयन कक्ष आहे. अशा प्रकारची या ठिकाणी गुफा आहे ही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण एरंडी तीर्थावरती संगमाचं दर्शन घेतलं, शिवलिंगाचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर गुफेतही आपण जाऊन दर्शन घेतलं आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गुफेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सती अनुसया मातांनी पुत्रप्राप्तीसाठी 100 वर्ष तपस्या केली होती आणि त्यांच्यानंतर त्यांना या ठिकाणी पुत्रप्राप्ती झाली होती असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे या स्थानाचं विशेष असं महत्व आहे. त्याचबरोबर गंगा मैया या ठिकाणी वर्षातून एकदा नर्मदा मैयाला भेटायला येते, त्यामुळे या स्थानाचं विशेष असं महत्व आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेतलं आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारे आपण या एरंडी संगमाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलोय. आता इथून आपल्याला बाहेर पडायचंय आणि जो मुख्य मार्ग आहे त्याने उजव्या बाजूला कबीर चबुतरा या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मुख्य मार्गाने या जंगलातून पुढे मार्गस्थ आहोत. आपल्याला या दक्षिण तटाचा अनुभव नाहीये. आश्रम कुठे आहे हेही आपल्याला माहित नाही. आता 3 वाजलेले आहेत आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज दिवसभर या ठिकाणी. म्हणजे आजही पाऊस पडेल अशी शक्यता वाटते. बघूयात आता आपल्याला मार्गामध्ये काय काय अनुभव येतोय, कोणती कोणती गावं लागतात हे आणि कोणत्या कोणत्या तीर्थांचं दर्शन होतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण पर्वतरांग पूर्ण चढून गेलो होतो रामकुटीपासून. तर आज आपल्याला पूर्ण उतार लागलेला आहे.
या डांबरी मार्गाने आपण उताराने पुढे मार्गस्थ आहोत या जंगलातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने एरंडी तीर्थापासून साधारण 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर पुढे आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी कबीर चबुतरा या ठिकाणचं फॉरेस्ट चेकपोस्ट दिसतंय. इथून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगतपूर गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर तो जो डांबरी रोड होता तो या ठिकाणी संपलेला आहे आणि हा कच्चा डांबरी चालू झालेला आहे. आपल्या उजव्या हाताला अजूनही जंगल आहे आणि डाव्या हाताला शेती दिसतेय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आता पुन्हा डांबरी रस्ता आपल्याला दिसलेला आहे आणि दोन्ही बाजूला आता या ठिकाणी शेती दिसतीये आणि जंगल थोडंसं पलीकडं सरकत चाललेलं आहे असं वाटतंय. बघूयात आता पुढे अजून काय काय अनुभव येतो ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत, पण आता अजून 2 ते 3 दिवस आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होईल असं वाटत नाही, कारण हा मार्ग किनाऱ्याचा नाहीये, सडक मार्ग आहे दिंडोरी पर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगतपुरी गावातून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बोंदर नावाचं हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बोंदर गाव पार करून आल्यानंतर या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला इथे उजव्या साईडला वळायचंय. उजव्या साईडला मार्गस्थ झाल्यानंतर पुढे आपल्याला एक मैया लागणार आहे. बघा या ठिकाणी आपण थोडंसं पुढे आलोय त्या वळणापासून, तर इथे ही करगंगा मैया लागलेली आहे. ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते. नर्मदा मैयाचा किनारा तर नाहीये, पण आपल्याला आज या ठिकाणी या करगंगा मैयाच्या किनारी या ठिकाणी एक बाबा नीलदास सेवा आश्रम आहे. त्या ठिकाणी आपण त्यांच्या परवानगीने आज विश्रांतीसाठी राहण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 90व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण परमहंस आश्रम अमरकंटक या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन अमरकंटक मधील माईची बगिया, नर्मदा मैयाचं मंदिर या सर्व तीर्थांमध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरून दक्षिण तटावरती येण्यासाठीची तट परिवर्तनची पूजा करून आपण साधारण परिक्रमेतला 24 किलोमीटरचा पडाव आज गाठून या ठिकाणी करंजिया गावातील करमंडल मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या या आश्रमामध्ये आपण आज विश्रांतीसाठी थांबत आहोत. या आश्रमाचं नाव बाबा नीलदास आश्रम आहे. या ठिकाणी आपण त्यांच्या परवानगीने संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.